नमस्कार मंडळी. बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा छोटा सर्जा. घोटचा सर्जा आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल, तसेच बैलगाडा क्षेत्रातील एक टॉपचाच नंदी शाकीरभाई पठाण यांचा जो चिमण्या राजा सम्राट हे देखील कोणत्या मैदानात पलताना दिसेल हे मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर प्रथम सांगतो घोट सर्जाबद्दल. पूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे, घोट सर्जाचा फॅन आहे, कारण त्याचा वेग सर्वांना आकर्षित करतोय, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी गर्दी करत असतात. आता त्याला कोणत्या मैदानात दिसेल ते खूप वाट पाहावी लागेल. याचं कारण सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, त्यामुळे बैलगाडा मालकांनी ठरवलं की आराम द्यायचं. 10 दिवसाचा आराम असणार आहे घोट सर्जाचं. नवरात्र उत्सवानंतर आपला घोट सर्जा येतोय गाठ गाजवायला. तर तो कधी 5 ऑक्टोबरला आपला घोट सर्जा 100% पलताना दिसणार आहे. तोपर्यंत 10 दिवस घोट सर्जा आरामावर असणार आहे. तर 5 ऑक्टोबरची आपल्याला वाट पाहावी लागेल घोट सर्जासाठी. आणि शाकीरभाई पठाण यांचा जो चिमण्या आहे आणि राजा सम्राट, तर हे कधी दिसतील? तर भावांनो, हे दिसणार आहेत 3 ऑक्टोबरच्या मैदानात. 3 ऑक्टोबरला चिमण्या 100% पलताना दिसेल आणि राजा सम्राट देखील त्याच्यासोबत येणार आहेत. पण चिमण्याचं नियोजन कन्फर्म आहे 3 ऑक्टोबरला. अशा होते अपडेट. घोट सर्जा 5 ऑक्टोबरला आणि चिमण्या 3 ऑक्टोबरला. तोपर्यंत आरामावर असलेले दोन्ही नंदी टॉपचे. धन्यवाद भावांनो.